स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरात उघडकीला आलेल्या IPL बेटिंग आणि सट्टा प्रकरणात पोलीस तपासाला मोठं वळण मिळालं असून मुख्य आरोपीच्या घरावर पुन्हा टाकलेल्या छाप्यात तब्बल 104 संगणक, 3 आलिशान 4 चाकी वाहनं, 12 मोबाईल्स, रोख रक्कम असा 87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात नगरसेवक नितेश पवार यांच्यासह 9 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या विशेष पथकानं केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी पोलिसांनी आरोपींकडून 3 आलिशान 4 चाकी वाहनं, मोबाईल फोन्स, रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा सुमारे $6.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. मात्र तपासादरम्यान मुख्य आरोपी विलास अमेय बडवे याच्या घरावर पुन्हा छापा टाकण्यात आला असता पोलिसांना मोठ्या प्रमाणात संगणकांचा साठा आढळून आला. घरातून तब्बल 104 संगणक जप्त करण्यात आल्यानं पोलीसही चक्रावून गेलेत. हे सर्व संगणक IPL बेटिंगसाठी वापरले जाणार होते. IPL सामन्यांदरम्यान मोठ्या प्रमाणात ऑनलाईन बेटिंग नेटवर्क चालवण्यासाठी हे संगणक आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. यातील सर्व आरोपी park2457.com आणि park333.com या संकेतस्थळाचा वापर करून सट्टा खेळणाऱ्यांना युजर ID पासवर्ड देऊन खेळायला प्रवृत्त करत होते. रोख रक्कम ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार केला जात होता. मोठ्या आलिशान गाड्यांमधून शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन गाडीत बसून लॅपटॉप आणि मोबाईलमधून बेटिंग घेण्यात येत होतं. जर एखाद्या युजरनं पैसे जिंकले तर त्याला त्याच ॲपद्वारे पैसे दिले जात होते. दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती आता इचलकरंजीपुरती मर्यादित नसून राजस्थान, कोल्हापूर, सांगली, सातारा तसंच अन्य शहरांपर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याची माहिती तपासातून समोर येते. काही राजकीय नेते तसंच नगरसेवकांचाही या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा सुरू असून पोलिसांकडून त्या दृष्टीनं चौकशी केली जाते. त्यामुळं आगामी काळात आणखी काही जणांना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. नगरसेवक नितेश पवार यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरातील राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाकडून तपास वेगानं सुरू असून IPL सट्टा रॅकेटमागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये IPL बेटिंग चालते याची गोपनीय माहिती मिळालेली होती. त्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने पडताळणी करून पथकांची त्या ठिकाणी आम्ही स्थापना केली आणि त्या पथकाच्या मार्फत छापा टाकण्यात आला. छापा टाकल्यानंतर आपल्याला 6 आरोपी त्या ठिकाणी मिळाले. 6 आरोपी IPLचं बेटिंग घेत असताना आढळून आले. त्यातील काही आरोपी हे ऑफिसमध्ये त्याच्या घेत होते आणि काही आरोपी गाड्यांमध्ये बसून बेटिंग घेत होते. तर अशा या 3 गाड्या ते जे ऑफिस आहेत आणि त्या ठिकाणी ते ऑफिस देखील आपण त्या ठिकाणी जे साहित्य मिळवून आलेलं आहे 12 मोबाईल, लॅपटॉप, त्यानंतर रोख रक्कम आणि त्यांची 3 4 चाकी वाहनं अशी या कारवाईमध्ये जप्त करण्यात आली होती. तपास पुढे त्या ठिकाणी आणखी सखोल करून इतर 3 आरोपींना काल रात्री त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेले आहे आणि 3 आरोपींना अरेस्ट केल्यानंतर जो मुख्य आरोपी आहे त्याच्या तपासामध्ये आपल्याला 104 संगणक त्यानं त्या ठिकाणी या IPL बेटिंगसाठी खरेदी केलेले होते. असे संगणक त्या ठिकाणी आज आपण सकाळी जप्त केलेले आहेत आणि असा एकूण मुद्देमाल 86,93,000 इतका या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आलेले असून टोटल 17 आरोपी सध्या निष्पन्न आहेत आणि उर्वरित आरोपींचा देखील शोध घेऊन त्या ठिकाणी आपण आरोपींवरती कारवाई करणार आहे. आणि गुन्ह्याच्या तपासामध्ये आणखी जर आरोपी निष्पन्न झाले तर तसे आरोपी
ॲड करून त्यांच्याकडे तपास करून या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्याचा पोलीस विभागाचा प्रयत्न आहे. सदर गुन्ह्याचा जो बेस आहे तो मूळ या ठिकाणी इचलकरंजीमधलेच सर्व मुख्य आरोपी आहेत, परंतु यांना मदत करणारे काही आरोपी हे बाहेर राज्यातील बाहेर जिल्ह्यातील त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे आणि तसा तपास सुरू आहे. जशी माहिती मिळेल त्या पद्धतीनं तपासामध्ये पुढे कारवाई करण्यात येईल. त्यांची मोडस ऑपरेटी कशी असायची म्हणजे IPL घेण्यासाठी? यांनी एक ॲप्लिकेशन तयार केलं होतं पार्क 247 नावाचं. तर त्या ॲप्लिकेशनवरती ते जर मास्टर ID असेल तर त्याच्या अंतर्गत खाली युजर्सना ते ID पासवर्ड द्यायचे आणि मग ते युजर ID पासवर्डचा वापर करून IPL सामन्यातील बेटिंग त्या ठिकाणी लावत होते आणि तो व्यवहार जो आहे तो एकतर कॅशद्वारे व्हायचा किंवा ऑनलाईन व्यवहार व्हायचा आणि अशा पद्धतीनं हारल्यानंतर किंवा जिंकल्यानंतर ती संबंधित युजर्सला ती रक्कम दिली किंवा घेतली जायची. म्हणजे